विश्वासालाच का प्रार्थना केलेली आहे? कारण प्रार्थना जी आहे ती सगळी विश्वासंबंधी आहे. जे खळांचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे मैत्र जोडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ही सगळी प्रार्थना केली ते विश्वातल्या लोकांसाठीच केलेली प्रार्थना. आणि म्हणून अशी प्रार्थना कोण पूर्ण करू शकतो? जो विश्वात्मक आहे तोच पूर्ण. म्हणून ज्याच्या सत्तेने संपूर्ण विश्व चालतं, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, ज्याच्यापासून हे सगळं झालेलं आहे, ज्याच्या सत्तेने हे सगळं चालतंय, चाले हे शरीर कोणाचे, सत्ते कोण बोलविते हरी होय. असा जो विश्वात्मक देव आहे, त्या देवाशी जे एकरूप झालेले आहेत, नवे नवे त्या देवाला सुद्धा आपल्या भक्तीने ताब्यात ज्यांनी ठेवलेलं आहे, असे विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत. ते स्वतः विश्वात्मक झालेले आहेत. किंबहुना विश्व जे आहे ज्याच्या सत्तेने चालतं ते परमात्मा म्हणजे निवृत्तीनाथ महाराजच आहेत. म्हणून विश्वात जर काही बदल घडवायचा असेल, विश्वाला जर काही मागायचं असेल तर कोणाकडे मागायचं? अशा विश्वात्मक देवाकडे मागितलं पाहिजे. किंवा आपलं मागणं त्यांना कसं काय कळेल? ते विश्वात्मक आहेत, त्यामुळे माझ्या अंतःकरणातला खरा भाव काय, प्रेम आहे त्यांना कळेल म्हणून त्यांच्याकडे मागे. म्हणून ज्ञानोबराय मागणी मागत असताना मागतात की आता विश्वात्मके देवे. तुम्ही विश्वात्मक तर आहातच, पण पुन्हा देव सुद्धा आहात. तुमच्या अंगी ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे. आणि म्हणून अशा देवाला ज्ञानोबराय मागतात आता विश्वात्मके देवे. पण मागत असताना ते प्रसन्न असले पाहिजेत. गुरुला प्रसन्न करून, देवाला प्रसन्न करूनच मागितलं पाहिजे. म्हणून प्रसन्न होण्याकरता ज्ञानोबराय म्हणतात येणे वाघ यज्ञे तोषावे. मी हा जो काही वाघ यज्ञ केलेला आहे त्या वाघ यज्ञाने आपण संतुष्ट व्हा. ज्ञानोबराय या ठिकाणी ज्ञानेश्वरीलाच वाघ यज्ञ असं म्हणत आहेत. ज्ञानेश्वरी काय आहे? वाघ यज्ञ. अगोदरच्या ओळीमध्ये ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीला धर्म संकीर्तन असं म्हटलं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. म्हणून धर्मकीर्तन हे एक नाव ज्ञानोबरायांनी दिलं ना. आता इथे मात्र ज्ञानोबराय म्हणतात हा वाघ यज्ञ केला. आता ज्ञानेश्वरीला वाघ यज्ञ ज्ञानोबरायांनी का म्हटलंय? आणि हा वाघ यज्ञ याने श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी संतुष्ट व्हावा असं ज्ञानोबराय आग्रह धरतात. का धरतात? वाघ यज्ञ शब्दामध्ये एक वाघ शब्द आहे आणि दुसरा यज्ञ शब्द आहे. पहिल्यांदा यज्ञ म्हणजे काय आणि मग वाघयज्ञ म्हणजे काय? भगवंतांनी चौथ्या अध्यायात यज्ञाचे अनेक प्रकार सांगितले. अनेक प्रकार सांगितले. ते पहिले सांगा. द्रव्य यज्ञ तपो यज्ञ, योग यज्ञ तथा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यते संशयता व्रत. पहिला यज्ञ शब्दाचा विचार करायचा, मग वाघयज्ञाकडे जायचं. यज्ञ कशाला म्हणतात? भगवान परमात्मा म्हणतात काही लोक द्रव्य यज्ञ करतात, काही लोक तप यज्ञ करतात, काही लोक स्वाध्याय यज्ञ करतात, द्रव्य यज्ञ तपो यज्ञ, योग यज्ञ करतात. तर यज्ञ शब्दाचा अर्थ काय? भगवान परमात्म्याकरता केलेली जी काही क्रिया असेल त्याला काय म्हटलेलं आहे? यज्ञ म्हटलेलं आहे. सामान्यतः आपण व्यवहारामध्ये यज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कुंड उभं राहतं,
त्याच्यामध्ये अग्नी असतो, त्याच्यात आपण हवन करतो, त्याला आपण काय म्हणतो व्यवहारात? यज्ञ म्हणतो. तो यज्ञ आहेच. पण यज्ञ शब्द एवढ्या पुरता मर्यादित नाही. भगवान परमात्मा शंकराचार्यांनी म्हटलं यज्ञो वै विष्णू. भगवान परमात्मा हाच काय आहे? यज्ञ. यज्ञाचं स्वरूप आहे. आणि मग भगवंता करता केलेली जी जी काही क्रिया असेल तिला म्हणायचं यज्ञ. अगाजया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते देणे यथागम विधी यजिजे. किंवा एका ठिकाणी बघ, अहम ऋतुरहम यज्ञ. हा, अहम क्रतुरहम यज्ञस क्रतुरहम यज्ञ स्वदाहम मौषधम मंत्रोहम अमे याज्य अहम अग्निरहम ऋतम. किंवा ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीन. परमात्माच यज्ञ आहे आणि परमात्म्या करता केलेलं जे जे काही असेल ते यज्ञ आहे. पण द्रव्य परमात्म्या करता खर्च करा, द्रव्य यज्ञ आहे. तप परमात्मा करता केलं, तप यज्ञ आहे. स्वाध्याय केलेला परमात्म्या करता असेल, स्वाध्याय यज्ञ आहे. हे सगळ्याचं वर्णन ज्ञानोबारांनी तिथे केलेलं आहे. योग असेल तो परमात्मा स्वरूपाच्या प्राप्ती करता असेल, देवाच्या प्राप्ती करता असेल तर योग सुद्धा काय झाला? यज्ञ. आणि हे सगळं देवाच्या प्राप्ती करता नसेल तर मग कुंड वेदी सगळं असून सुद्धा तो यज्ञ होईल की नाही सांगता येत ना. असे अनेक यज्ञ सांगितले. पण ज्ञानोबारांनी हा नामजप हा सुद्धा काय सांगितलाय? यज्ञ सांगितलाय. नामजप यज्ञ तो परम. पण हे सगळे यज्ञ जे आहे त्याच्यामध्ये क्रियेला प्राधान्य आहे. त्याच्यानंतर ज्ञानोबारांनी ज्ञान यज्ञ सुद्धा सांगितला. तिथे ज्ञानाला प्राधान्य आहे. पण हा जो ज्ञानोबारांनी यज्ञ केलेला आहे, ज्ञानोबाराय म्हणतात हा कोणता आहे? वाघ यज्ञ आहे. वाघ यज्ञ म्हणजे वाघ म्हणजे वाणी, यज्ञ म्हणजे यज्ञ. मी वाणीने केलेला हा यज्ञ आहे. वाणीने मी यज्ञ केलाय म्हणजे काय केलंय? तर यज्ञ शब्दामध्ये यज धातू आहे आणि त्या यज धातूचे धातुपठामध्ये 3 अर्थ सांगितले. पहिला अर्थ आहे देवता पूजन, दुसरा आहे संगतीकरण आणि तिसरा आहे दान. म्हणजे यज्ञ कशाला म्हणायचं? जिथं देवता पूजन असेल त्याला म्हणायचं यज्ञ. यज्ञ कशाला म्हणायचं? जिथं संगतीकरण असेल त्याला म्हणायचं यज्ञ. यज्ञ कशाला म्हणायचं? जिथे दान घडलं त्याला म्हणायचं यज्ञ. पण ज्ञानोबारायांनी हा वाघयज्ञ केला आहे म्हणजे वाणीच्या द्वारे देवाची पूजा केलेली आहे, वाणीच्या द्वारे संगतीकरण केलेलं आहे आणि वाणीच्या द्वारे ज्ञानोबारायांनी या ठिकाणी दान दिलेलं आहे. म्हणून ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीला वाघयज्ञ म्हणतात. आता ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वाणीच्या द्वारे देवता पूजन केलेलं आहे. आपल्या ओव्यांच्या द्वारे कितीतरी ठिकाणी ज्ञानोबारांनी देवता पूजन केलंय. आता सांगा कुठं कुठं ज्ञानेश्वर महाराजांनी वाणीच्या द्वारे देवता पूजन केलंय? देवालाही पूजलेलं आहे, इथे गुरूंनाही पूजलेलं आहे. म्हणून सद्भावाची अंजुळी, भरोनी सद्भावाची अंजुळी, मिया ओविया फुले मोकळी, अर्पिली आंग्री युगुली विश्वरूपाच्या 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात भरोनी सद्भावाची अंजुळी. सद्भावाच्या ओंधळीमध्ये मिया ओविया फुले मोकळी. ह्या 11व्या अध्यायाकरता ज्या काही ओव्या वापरल्यात ह्या सगळ्या मोकळ्या ओव्या माझी ही फुलं आहेत.
आणि अर्पिली आंगरी युगुली विश्वरूपाच्या. विश्वरूपाच्या आंगरी युगुली म्हणजे भगवंताच्या चरण कमलावर मी हे अर्पण केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय केलेली मी ते पूजा केली देवाची. ठीक आहे, एक ओळी सांगितली. ज्ञानेश्वरीमध्ये कुठे कुठे ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची किंवा गुरूंची वाणीच्या द्वारे पूजा केली किंवा ओवीतून पूजा केली. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारो वाक पूजा ज्ञानदेव मध्ये गुरूंची पूजा केलेली आहे. विश्वात्मक असलेले माझे जे गुरु आहेत त्या विश्वात्मक गुरूंची मी पूजा करतोय, परंतु ती कशाने करतोय? वाक पूजा. म्हणून इथे पूजा केलेली आहे. तेव्हा दोन ठिकाणी आपल्याला आणखीन अनेक ठिकाणी वाकपूजा पाहायला मिळते. वाणीच्या द्वारे ज्ञानोबारायांनी पूजा केली आणि वाणीच्या द्वारे त्या ठिकाणी एक प्रकारे यजन केलेलं आहे. यज्ञ शब्दाचा अर्थ यजन करणं असा आहे. आता वाघयज्ञ कशाला म्हणता याची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली, ते आपण पाहून आलो मगाची ओळी. एकी शब्दी शब्दू यजिजे, तो वाघ यज्ञ म्हणिजे. पुढचा काय आपल्याला आता उपयोगाचा नाही. शब्दामध्ये शब्दाचं हवन करणं याला वाघयज्ञ ज्ञानोबाराय म्हणतात. शब्दामध्ये शब्दाचं हवन करणं म्हणजे काय? ऋषी मुनींचे जे काही शब्द आहेत, देवाचे जे शब्द आहेत, त्या शब्दाचा जो अर्थ असेल त्या अर्थाचं चिंतन करून तसे शब्द लिहिणं म्हणजे त्या शब्दामध्ये आपल्या शब्दाचं हवन करणं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली म्हणजे काय केलंय? भगवान परमात्म्याचं जे मनोगत आहे, भगवंताचं त्या ठिकाणी जे काही शब्द आहेत त्या शब्दाला आपले शब्द लिहिलेले आहेत. म्हणजे ज्ञानोबारायांनी शब्दाचं शब्दामध्ये काय प्रकारे हवन केलंय. किंवा मी सांगितलं की या जे धातूचा पहिला अर्थ देवपूजा, दुसरा धातूचा अर्थ आहे संगतीकरण करणं. वाणीच्या द्वारे मी संगतीकरण केलंय. संगतीकरण म्हणजे काय? संगत करणं, एकरूप होणं. वाणीच्या द्वारे मी त्या ठिकाणी एकरूप झालेलो आहे. ज्ञानोबारायांनी संगती केलेली वाणीच्या द्वारे म्हणजे आपल्या शब्दांच्या द्वारे. ज्ञानेश्वरीमध्ये ओव्यांच्या द्वारे ज्ञानोबारायांनी कोणाकोणाची संगती केली? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची संगती केली, व्यासमहर्षींची संगती केली, अर्जुनाची संगती केली. अहो ज्ञानेश्वरीमध्ये आलेले जेवढे ऋषी मुनी साधू संत त्यांची सगळ्यांची संगती ज्ञानोबारायांनी केली. देवाचा जो काही अभिप्राय आहे त्या अभिप्रायाशी किंवा देवाचा सांगितलेले जे शब्द आहेत त्या शब्दाच्या अर्थाशी ज्ञानोबारायांनी संगती केलेली आहे. श्रोत्यांशी संगती केलेली आहे. निवृत्तीनाथ महाराजांची सुद्धा काय केलेले ज्ञानोबारायांनी या ओव्याच्या माध्यमातून संगती केलेली. अनेक ठिकाणी ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांशी बोलतात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. कुठे बोललेत सांगा? तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होई. हे प्रतिज्ञोत्तर माझे परिप्रौढीनो बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी. म्हणजे संवादाच्या माध्यमातून संगतीकरण झालेलं आहे. श्रोत्यांशी झालंय, संतांशी झालंय. निवृत्तीनाथ महाराज सुद्धा ज्ञानोबारायांशी बोललेले आहेत. तो श्रीगुरु म्हणते राही, हे तुझं बोलावे नलगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगी. या बोला निवृत्तीदासू, पावने परम उल्हासू, परियेसा मना अवकाशू देऊने. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांची संगती केली, श्रोत्यांची संगती केली, संतांशी संगती केली, भगवंताशी संगती केली
हां, म्हणजे श्रोत्यांशी संगती केली. हा संगतीकरण नावाचा एक यज्ञ ज्ञानोबारायांनी केला. यज धातूचा अर्थ काय आहे? संगतीकरण आहे. हा एक यज्ञ ज्ञानोबारायांनी केला. किंवा भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, संपूर्ण गीता सांगून झाल्यानंतर गीतेचं महत्त्व सांगताना भगवंताने सांगितलं, जो कोणी आमच्या दोघांचा झालेला संवाद आहे त्याचा अध्ययन करील त्याने ज्ञान यज्ञाने माझी पूजा केली असं म्हणायला हरकत नाही. अध्यक्षतेचे य इमं धर्मं संवाद मावयोः ज्ञान यज्ञेन तेनाहम इष्टस्य इति मे मतिः. त्याने मला ज्ञान यज्ञाने माझी पूजा केली असं मी मानतो. जो कोणी आमच्या या दोघांचा संवाद त्याचा अध्ययन करील. ज्ञानोबारायांनी या निमित्ताने या संवादाचं अध्ययन केलं, आपल्याला सर्वांना घडवलं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी हा यज्ञ केलेला आहे, वाणीच्या द्वारे यज्ञ केलेला असं आपल्याला मानायला हरकत नाही. म्हणून हा काय आहे? वाघ यज्ञ आहे. वाघ यज्ञाचा अर्थ वाणीने केलेली पूजा. वाघ यज्ञाचा अर्थ आहे वाणीने केलेलं संगतीकरण, अर्थाशी केलेलं संगतीकरण, श्रोत्याशी केलेलं संगतीकरण, ऋषीमुनीशी केलेलं संगतीकरण. आणि यज्ञ शब्दाचा अर्थ, यज धातूचा आणखीन अर्थ आहे दान. ज्ञानोबारायांनी वाणीचं इथे काय केलेलं आहे? दान केलेलं आहे. म्हणून हा ज्ञानोबारायांनी केलेला काय? यज्ञ आहे. वाणीने आपल्याला दिलेलं आहे दान आहे. भगवान परमात्म्याने गीतेच्या रूपाने फार मोठं दान अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला दिलं. व्यास महर्षींनी सुद्धा भगवंताचे जे काही शब्द आहेत ते शब्द छंदोबद्ध करून आपल्याला फार मोठं काय दिलं आहे? दान दिलं. तसं ज्ञानोबारायांनी किंवा निवृत्तीनाथ महाराजांनी या शब्दांना मराठीत करून किंवा ही गीतेवरची मराठीमध्ये टीका लिहून आपल्यावर फार मोठं उपकार केलेलं, आपल्याला फार मोठं दान दिलं. म्हणून ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांना दातार असं म्हटलंय. हेत सर्वनाचेनी द्वारे तीर्थी रिगता सोपारे ज्ञानदेव म्हणे दातारे माझेने केले. निवृत्तीनाथ महाराज दातार आहे. हो, काय त्या परंपरेच्या अभंगात सुद्धा शेवटी ज्ञानदेवा सार चोजविले गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. ते दाते आहेत. गहिनीनाथ महाराज दाते आहेत, निवृत्तीनाथ महाराज दाते आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानो हा किंबहुना दातारा. हो, देवाला म्हटले वाटतं. देव सुद्धा दाता आहे. परंतु ज्ञानोबारायांनी हे दान दिले मोठं, फार मोठं दान आपल्याला दिलंय. कोण दाता आहे सगळ्यात मोठा? दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याचेनी. बाकीचं अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, ही सगळी दानं आहेत. परंतु याने माणसाची हाय संपत नाही, हाव संपत नाही. मिळालं तर त्याला परत मिळावंसं वाटतं. म्हणून हे सगळं जरी दान असलं तरी सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं आहे? भगवंताचं स्मरण करून देणं. दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. नारायणाला जो स्मरण देतो तो खरा दाता आहे. म्हणून गोपीगीतामध्ये असं म्हटलं गोपींनी, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि